आणि आता या शेळ्यांची खरेदी केली, कशा वाटल्या शेळ्या? आता ह्या शेळ्या पण आम्हाला चांगल्या भेटल्या, हा. छान पाहिजे तशा भेटल्या आणि 60,000 रुपये खरेदीने आम्हाला भेटल्या शेळ्या. ओके, 60,000 रुपये. आणि किती त्याच्या शेळ्या या विठ्ठल क्रॉस मध्ये धनगरी शेळ्या ज्या म्हणतो आपण, त्या शेळ्यांची मोठी आवक झालेली आहे बाजारामध्ये. शेळ्यांचं जे स्ट्रक्चर आहे ते भरपूर मोठं आहे, कासेला सुद्धा चांगले आहेत आणि सगळ्या गाभण शेळ्या आहेत. बोकड पाटी मिक्स आहे. मिक्स आहे. ओके. हो. किती महिन्याची असतील हे साधारण 8, 9, 10 महिने. ओके. आणि किती वजन किती असेल यांचं? वजन तरी 9 किलो, 8.5 किलो, 9 किलो. ओके. कशी विक्री झाली? नाही, विक्रीचं आमचं आता यावर चालू आहे. हे दिल्यात का द्यायच्या? द्यायचे कसे सांगते? 11,000. आणि कुठून आले होते तुम्ही? कशी सांगते? 13,000. ओके. किती 3-4 महिन्याचे असते? ओके. काय मागणी वगैरे? 11 पर्यंत. नमस्कार मित्रांनो, मी रितेश शिंदे आणि तुम्ही पाहता फार्म लाईफ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शेतकऱ्यांच्या, व्यापाऱ्यांच्या आणि जे शेळी पालन करतात यांच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचा चाकणचा बकरी बाजार. मित्रांनो, आजच्या बाजारामध्ये कोणत्या कोणत्या जातीच्या शेळ्या, मेंढ्या, बोकड विक्रीसाठी आले होते आणि त्यांची किंमत काय झाली हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईकही करा. धन्यवाद, आभारी आहोत. तर मित्रांनो, आपल्यासोबत खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव माननीय श्री बाळासाहेब दंडे साहेब आहेत. साहेब आज आपल्याला आजच्या बाजाराबद्दल माहिती देतील. कृषी उत्पन्न बाजार समितीचा उपबाजारावर चाकण इथे दर शनिवारी भरणारा जनावरांचा, शेळ्या, मेंढ्या, बकराचा बाजार आज खूप मोठ्या प्रमाणात भरलेला आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात विक्री चालू असून बकराला 10,000पासून तर 30-40,000पर्यंत मागणी आहे. मेंढ्यांना सुद्धा तेच परिस्थिती आहे. तसेच गाय, बैल, म्हशीची सुद्धा विक्री मोठ्या प्रमाणात चालू असून म्हशीची विक्री 1.25 लाखापर्यंत तर बैलाची विक्री 50,000पर्यंत चालू आहे. ओके सर, आता काय काय विकास कामं चालू आहे बाजार या ठिकाणी आज आपण ह्या बकरी बाजार गेट नंबर 3च्या असणारी मोकळ्या जागेचं आपण 1,68,00,000 कॉन्क्रिटीकरणाचा आज भूमिपूजन समारंभ माननीय सभापती यांच्या शुभ हस्ते करत आहोत. ओके. म्हणजे ही जी मोकळी जागा होती ते आता सिमेंट कॉन्क्रिटीकरणाने पूर्ण होणार आहे. ओके. जी शेतकऱ्यांना अडचण येत होती, व्यापाऱ्यांना चिखलाची त्यापासून व्यापाऱ्यांना सुरक्षित उभं राहायला जागा होणार आहे. त्याचप्रमाणे 10 लाखाचं आपण पाईपलाईनचं सुद्धा काम आजच त्याचं भूमिपूजन करत आहोत. ओके. पाईपलाईन म्हणजे भामा नदीवरून थेट इथं पाणी आणण्याचं, ओके, त्यासाठी आपण पाईपलाईन करत आहोत. ओके. धन्यवाद सर, आपण चांगली माहिती दिली. आणि इथून पुढचे बाजार कसे होतील सर? इथून पुढचे बाजार आता चालू झाले, बाजार होणारच आहे. कारण आता ज्येष्ठ अधिक ज्येष्ठ लागतो, त्याच्यानंतर आखाड लागेल, त्यामुळे इथून पुढचे श्रावणापर्यंत बाजार चांगले भरणार. ओके. आता पावसाळा जवळ आलाय आणि पेरणीचे दिवस चालू झालेत, तर बैल बाजारामध्ये आवक कशी आणि काय दर मिळतात? पावसाळ्यात आता सीजन सुरू होतोय शेतकऱ्याचा, त्यामुळे बैल बाजारामध्ये आज आवक खूप मोठ्या प्रमाणात आवक आहे बैलांची. ओके. पेरणीसाठी शेतकरी राजा बैल घेण्यासाठी आज बाजारात येत आहे. ओके. आणि काय दर होता ते सर साधारणतः बैलांचे दर आहेत 10,000पासून 60-70,000पर्यंत बैलाचे दर आहेत. ओके. धन्यवाद सर, आपण चांगली माहिती दिली. त्याच्या व्यतिरिक्त इकडे सुद्धा आहेत बाय शेळ्या. फार्म लाईफ. इकडं उस्मानाबादी शेळ्या आहेत बा. महाराष्ट्राचं काळ सोनं उस्मानाबादी शेळ्या, पिल्लावाल्या आणि गाभण शेळ्या आहे. सरासरी एक 12 ते 14-15 हजार रुपयापासून दर होता ते आज. पिल्लावाले शेळ्या तुम्ही पाहू शकाल. पिल्लावाले शेळ्यांची आवक जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणावर होते. बाकी इकडे तुम्ही पाहू शकाल विठ्ठल क्रॉस मध्ये धनगरी शेळ्या ज्या म्हणतो आपण, त्या शेळ्यांची मोठी आवक झालेली आहे बाजारामध्ये. शेळ्यांचं जे स्ट्रक्चर आहे ते भरपूर मोठं आहे, कासेला सुद्धा चांगले आहेत आणि सगळ्या गाभण शेळ्या आहेत. यांची कशी किंमत सांगताय? यांची 35,000 मी किंमत सांगते. 35,000. सगळ्या गाभण आहेत ना? सगळ्या गावाने किंवा आपण यावर करून. ओके. सांगायची किंमत 35,000 रुपये. मित्रांनो, बाजारात आल्यानंतर किंमत कमी जास्त होती, जास्त नाही पण कमी होती. हा, कमी. हा, आले.
पाहू शकाल. तर शेळ्या पाहू शकाल मित्रांनो, पाहू शकाल आत्ताच व्यवहार झालेला आहे बघा. दादा आहेत आपल्यासोबत. दादा कुठून आले होते? आम्ही आळंदीवरून आलेलो आहे. आळंदीवरनं. ओके. आपण आधीपासून शेळी पालन करता का आता नवीन सुरुवात केली? नाही, आधीपासूनच करतोय. हा. पण थोडस आता वाढवायची इच्छा असल्यामुळे आम्ही बऱ्यापैकी निवडून शेळ्या घेतो. ओके. आता घरी कोणत्या आहे शेळ्या? आता विठ्ठल आहे आमच्या विठ्ठलच्या पूर्ण. ओरिजिनल विठ्ठल आहे. आणि आता या शेळ्यांची खरेदी केली, कशा वाटल्या शेळ्या? आता ह्या शेळ्या पण आम्हाला चांगल्या भेटल्या, हा. छान पाहिजे तशा भेटल्या आणि 60,000 रुपये खरेदीने आम्हाला भेटल्या शेळ्या. ओके. 60,000 रुपये. आणि कितव्या आहे त्याच्या शेळ्या या? दुसऱ्या तिसऱ्या आता शेळी. दुसऱ्या तिसऱ्या. आणि आता गाभण आहे, कशा आहे? एक गाभण आहे, निकीला 3 बच्चे. 3 पिल्ले आहे. ओके. पिल्लांमध्ये कसे आहे? पाठबोकड? 2 पाटी 1 बोकड. ओके. तर पाहू शकाल अशा प्रकारे शेळ्यांची खरेदी झालेली आहे बघा. पाहू शकाल विठ्ठल क्रॉस मध्ये आहे. ठीक आहे दादा, धन्यवाद. बघू शकाल शेळ्यांचं स्ट्रक्चर पाहू शकाल, एकदम मोठ्या मापाचं स्ट्रक्चर आहे. इकडे पाहू शकाल उस्मानाबाद मध्ये गुंडे शेळ्या, ज्या बिना शिंगावाले शेळ्या असतात ते सुद्धा येतात. तेव्हा पलीकडची एक एनीची शिंग कट केलेली वाटते, कट झालेले आहे, छोटी शिंग आहेत एकदम. आणि या सगळ्या पिल्लावाल्या आहेत, पाहू शकाल मोठ्या मापाच्या पिल्ला तुम्ही पाहू शकाल. पिल्लांची जी क्वालिटी आहे ती तुम्ही पाहू शकाल. पिल्लावाले शेळ्या आहेत या. सरासरी पिल्लांसोबत यांचे बी दर जे आहेत ते 14,000 रुपयापासून पुढे होतात ते. इकडे पाहू शकाल मित्रांनो मेंढ्यांची जी आवक आहे ती आज सुद्धा चांगली मोठ्या प्रमाणावर झालेली आहे. पाहू शकाल महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यातील आणि महाराष्ट्राच्या शेजारच्या राज्यांमधून आम्हाला येत असते. आणि पूर्ण ग्रुपवर विक्री होती, जसं की हा समोर आपण ग्रुप पाहतोय तर या पूर्ण या ग्रुपचीच विक्री होती. पाहू शकाल इकडे पूर्ण ग्रुपचा व्यवहार चालू आहे बघा. तर अशा प्रकारे या भागामध्ये या मेंढ्यांचे व्यवहार चालू राहतात ते, किंवा काही बकरं पूर्ण गाडीमध्ये असतात ते, तर पूर्ण गाडीचाच व्यवहार होतोय क्वालिटी पाहून. दिसले. इकडे पाहू शकाल मित्रांनो इजापुरी माडगाळ मध्ये माल आलेला आहे बघा. टोटल ब्रीडरच आहेत सगळे, सगळे ब्रीडर आहेत पाहू शकाल. आता मेंढ्यांचा जो ब्रीडिंगचा काळ आहे तो सुरू होतो इथून पुढे पावसाळ्यामध्ये, तर त्यासाठी ब्रीडर खरेदी करतात आणि प्रत्येक मेंढ्यांच्या कळपामध्ये एक मोठ्या साईजचा ब्रीडर असतो. तर आता त्या ब्रीडरचीच खरेदी चालू आहे बा. इकडे व्यवहार चालू आहे. तर इकडनं मेंढी पाहू शकाल शेतकऱ्यांचा माल आहे बा सगळा. लहान मोठा माल सगळा मिक्स आहे. माल पाहून किंमत होते. पूर्ण ब्लॅक मध्ये येतो. दादा तुमचे आहे का? दिलेत का द्यायचं? कसे सांगते? 11,000. आणि कुठून आले होते तुम्ही? राजुरी. ओके. मागणी वगैरे? मागणी झाली 9,500. 9,500 पर्यंत. ओके ठीक आहे दादा. बाकीचा पण माल तुम्ही पाहू शकाल. तुमचे आहे का? कुठून आले होते? आळे फाट्यावरनं. ओके. कशी सांगते? 13,000. ओके. किती 3-4 महिन्याचे असते? ओके.
काय मागणी वगैरे 11 पर्यंत पाहू शकाल. माल पाहूनच बाजार आहे ना आता. इकडनं पण पाहू शकाल. तर इकडे पाहू शकाल माल बघा, गावरांचा माल आहे सगळा जळगाव कांदी साईडचा. सगळा जळगाव कांदी साईडचा माल आहे. बाकीचा इकडचा तुम्ही माल पाहू शकाल. व्हिडिओ काढतो. कुठून आले? जुन्नर वरनं. काय किंमत सांगताय? किती? 11,000. काय मागणी वगैरे? मागणी 8,000. होऊ शकेल. माल पाहून मागणी होते. तर कटिंगचा माल तुम्ही पाहू शकाल मित्रांनो. त्याच्यामध्ये मोठे बोकड सुद्धा असतात तेव्हा असे. पण आता बकरी ईद मध्ये जसा बाजार होता बोकडांचा तसा बाजार सध्या नाहीये. माल पाहून किंमत होते. कसे सांगताय जोडीचे? हा 28,500. 14,000 14,000 जसा माल तशी किंमत होते. माल पाहून किंमत होते बघा. आणि माल भरपूर येतोय पाहू शकाल. कटिंगचा माल आहे सगळा. पाहू शकाल. भरपूर बोकड आलेले आहे मोठे सुद्धा. दादा आहेत बा. दादा काय आणलं होतं आज विकायला? आज हे बकरं आणले होते, 11 बकरं आणली होती. बोकड एक पाटी आहे. बोकड पाटी मिक्स आहे. मिक्स आहे. ओके. हो. किती महिन्याची असतील हे? हे साधारण 8, 9, 10 महिने मिक्स. ओके. आणि किती वजन किती असेल यांचं? वजन तरी 9 किलो 8.5 किलो 9 किलो. ओके. कशी विक्री झाली? नाही, विक्रीचं आमचं आता यावर चालू आहे. हे दुकानदार आहेत आकुर्डी आपलं निगडीचे. हा दुकान आहेत, त्यांचं दुकान आहे. आम्ही व्यापारी आहे, तर आम्ही त्यांना माल विकत असतो. ओके. काय तर त्यांना ते 5,000 रुपयाने मागतात. आम्ही त्यांना 5,500 रुपये दाखवली बकरं. ओके. हा थोड्या वेळावर राहिलेला आहे आमचा. तर जवळजवळ झालेला चाकू त्यांच्या हातात आहे. बसायला सुरुवात करणार. असं आईला खोलून रे कॅमेरा दिसता. हा तर ते 5.5 ने दिली का? 5 ने चाललंय आता मी 5 नाही म्हणतात, मी 5.25 म्हणतो. आमचं दोघांच्या मध्ये थोडं राहिलेलं आहे अंतर. तर चाललंय यावराचं. आता झालं यावर. आता ते आमचं कायमचं आहे ना गिरायक, ते कायमचं असल्यामुळे आम्ही त्यांना माल देत असतो. हा कायम त्यांना 10-15 बकरं दर आठवड्याला आमचे असतात. आणि हा माल कुठून आणता आपण? आमची इकडे खेडेगाव म्हणजे वाडी वस्तीवरची बकरं आणतो आम्ही. ओके. म्हणजे शेतकऱ्यांची. खेडचा वरचा पट्टा. खेड आंबेगाव तालुका. ओके. हा ठीक आहे दादा. ठीक. हो चालेल. थँक्यू.